हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभागाची जी परीक्षा आहे ती 29 जुलैपासून होणार आहे. तर त्या परीक्षेसाठी जे कामगार कायदे आहेत त्याच्यामधला हा पेपर चौथा आहे. याच्या अगोदर 3 व्हिडिओ झालेले आहेत. ते सगळे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. मला वाटते हा पाचवा पेपर आहे. पाचवा, मी चुकून चौथा लिहिले. पाचवा पेपर आहे हा. याच्या अगोदरचे 4 व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहता येतील माहिती आहे का? तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. त्याच्यामध्ये कामगार विभागाची प्लेलिस्ट आहे, कामगार विभाग आणि चौकीदार. ती प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि या व्हिडिओमध्ये आपण लवाद व समेट अधिनियम 1996 याच्यावर आधारित IMP असे 34 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कामगार कायद्याची बॅच घ्यायची असेल, फक्त कामगार कायदे, तर याची फी फक्त 300 आहे. याच्यामध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. 80 प्रश्नांची तुमची परिपूर्ण तयारी यामधनं होणार आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्या कायद्यांचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत, जे की तुम्हाला इतर दुसऱ्या म्हणजे इतरांच्या कोर्सेसमध्ये मिळणार नाही, ते सगळे इथं तुम्हाला मिळून जाईल. आणि फी फक्त 300 प्लस GST आहे. आणि जर संपूर्ण सिलेबस असलेली बॅच घ्यायची असेल तर कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे. फी फक्त 500 प्लस GST आहे. पण हा कोर्स घेतला ना तर तुमची तलाठी आणि इतर परीक्षांची सुद्धा तयारी होऊन जाईल आणि कामगार विभागाची सुद्धा तयारी होऊन जाईल. पण माझा सल्ला राहील ही 500 प्लस GST वाली बॅच द्या, म्हणजे सगळ्याच कामगार विभागाची तर तयारी होईलच, पण याच्यातले जे GK, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आहे ते इतर परीक्षांना सुद्धा आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. पहिला प्रश्न आहे, लवाद व समेट अधिनियम 1996. म्हणजे आपले सगळे प्रश्न आज लवाद व समेट अधिनियमावरच आधारित आहेत. लवाद व समेट अधिनियम 1996 हा कायदा प्रामुख्याने कोणत्या आंतरराष्ट्रीय मॉडेलवर आधारित आहे? तर हा जो कायदा आहे ना, हा UN सिक्युअर मॉडेल लॉ 1985 याच्यावर आधारित आहे. पण हा फक्त याच्यावरच आधारित नाही, तर अजूनही माहिती पहा. तर हा कायदा संयुक्त राष्ट्रांच्या UN सिक्युअर म्हणजे CITRAL मॉडेल लॉ 1985 आणि रूल्स 1980 या आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित आहे. भारताने व्यावसायिक वादांचे निराकरण करण्यासाठी आणि कायद्याचे एकत्रीकरण करण्यासाठी हे जागतिक मॉडेल स्वीकारलेलं आहे. तर लवाद आणि समेट अधिनियम 1996 याच्यावर आधारित हे सगळे प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न आहे पहा. दुसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आता. एखाद्या पक्षाने कायद्यातील अटींचे उल्लंघन माहीत असूनही आक्षेप न घेता प्रक्रिया सुरू ठेवली तर त्याचा काय परिणाम होतो? हे कलम 4 मध्ये सांगितलेलं आहे पहा. तर त्याचा काय परिणाम होतो की आक्षेप घेण्याचा अधिकार सुटला असे मानले जाते. आता विशेष माहिती पहा. कलम 4 मधील आक्षेप घेण्याच्या अधिकाराचा त्याग या तत्वानुसार जर पक्षाला कायद्याच्या किंवा कराराच्या अटींच्या उल्लंघनाची माहिती असेल आणि तरीही तो आक्षेप न घेता मध्यस्थ प्रक्रिया पुढे चालू ठेवतो, तर त्याने आपला आक्षेप घेण्याचा अधिकार गमावला आहे असे मानले जाते. आणि ही सगळी माहिती लवाद व समेट अधिनियम 1996च्या कलम 4 मध्ये दिलेली आहे. त्याच्या पुढे पहा. आता व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. असे प्रश्न तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच यूट्यूब चॅनलवर भेटणार नाहीत, असे प्रश्न मी घेत आहे. कलम 5 नुसार लवाद प्रक्रियेत न्यायालयाच्या हस्तक्षेपाबाबत कोणती तरतूद आहे? तर याच्यामध्ये ना संहितेत स्पष्ट तरतूद असल्याशिवाय न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, अशी तरतूद ही लवाद व समेट अधिनियम मधील कलम 5 मध्ये केली आहे. विशेष माहिती पहा. कलम 5 हे न्यायालयीन हस्तक्षेपावर कडक मर्यादा घालते. या कायद्याच्या भाग 1 मध्ये जिथे स्पष्ट तरतूद आहे तिथेच केवळ न्यायालय किंवा न्यायिक प्राधिकरण हस्तक्षेप करू शकते, अन्यथा विनाकारण हस्तक्षेप करण्यास पूर्णतः बंदी आहे. त्याच्या पुढे आता चौथा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि चौथा प्रश्न आहे पहा. चौथा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते आणि तो आहे, कलम 8 उपकलम 2 नुसार लवादाकडे खटला पाठवण्याच्या अर्जासोबत खालीलपैकी काय जोडणे बंधनकारक आहे? तर लवादाकडे खटला पाठवण्याच्या अगोदरनं
मूळ माध्यस्थम करार आणि त्याची प्रमाणित प्रत जोडणे आवश्यक असतं. आता याच्याविषयी तुम्हाला विशेष माहिती द्यायची झाली तर ती माहिती आपण पाहूयात पहा. तर त्याच्यामध्ये पहा 8.2 अंतर्गत अर्ज करताना केवळ तोंडी विनंती ग्राह्य धरली जात नाही, तर अर्जासोबत मूळ माध्यस्थम करार किंवा त्याची सत्यप्रत जोडलेली असणे कायदेशीररित्या सक्तीचे आहे. आता 5वा प्रश्न आहे. कलम 8 उपकलम 3 नुसार न्यायालयात लवादाकडे वर्ग करण्याचा अर्ज प्रलंबित असताना लवादाच्या कामकाजावर काय परिणाम होतो? आता काय परिणाम होतो? तर लवादाची प्रक्रिया सुरू राहू शकते किंवा तो निवाडा देऊ शकतो. याचं विश्लेषण पहा. न्यायालयातील अर्जामुळे लवादाच्या प्रक्रियेला स्थगिती मिळत नाही. लवाद आपले काम समांतरपणे सुरू ठेवू शकतो आणि न्यायालयीन अर्जाचा निर्णय घेण्यापूर्वी लवाद आपला निवाडा देखील देऊ शकतो. हे महत्वाचे कलमच घेतलेत बरं का यात कायद्यामधले. त्याच्यानंतर कलम लवाद व समेट अधिनियमच्या कलम 9 नुसार न्यायालय खालीलपैकी कोणत्या टप्प्यावर अंतरिम उपाय देऊ शकते? आता याच्यामध्ये लवाद व समेट अधिनियम कलम 9 नुसार लवाद प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी, दरम्यान किंवा निकालानंतर निकालानंतर पण अंमलबजावणीच्या पूर्वी न्यायालय या टप्प्यांवर अंतरिम उपाय देऊ शकते. आता याच्यामध्ये पहा विशेष माहिती. कलम 9 हे न्यायालयाच्या अधिकारांचा विस्तार करते. लवाद प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी, प्रक्रियेच्या दरम्यान किंवा निकाल लागल्यानंतर, परंतु त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी या कोणत्याही टप्प्यावर पक्ष न्यायालयाकडे अंतरिम उपायासाठी अर्ज करू शकतो. अशी तरतूद ही कलम 9 मध्ये दिलेली आहे. कोणतं कलम? लवाद व समेट अधिनियम मधील कलम 9 मध्ये ही माहिती दिलेली आहे पहा. चला त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आहे. लवादाच्या निष्पक्षतेबद्दल किंवा पात्रतेबद्दल आक्षेप घेण्यासाठी किती दिवसांची मुदत आहे? महत्वाचं आहे बरं काय, मुदत वगैरे मुदत दंड हे महत्वाचं असतं. तर हे कलम 13 मध्ये याची माहिती दिली, हे पण लक्षात ठेवा. तर किती दिवसाची असते? तर 15 दिवसांची असते. आणि कलम 13 उपकलम 2 नुसार न्यायाधिकरणाच्या स्थापनेची माहिती मिळाल्यापासून किंवा संशयास्पद परिस्थिती समजल्यापासून 15 दिवसांच्या आत संबंधित पक्षाने न्यायाधिकरणाला लेखी आक्षेप देणे आवश्यक असते. चला त्याच्या पुढे आता 8वा प्रश्न आहे. जर लवादाने पक्षाचा आक्षेप फेटाळला तर आक्षेप घेणारा पक्ष तो आक्षेप कुठे आणि कधी मांडू शकतो? तर तो आक्षेप कुठे आणि कधी मांडू शकतो माहिती आहे? तर निवाडा घोषित झाल्यानंतर कलम 34 अन्वये तो आक्षेप मांडू शकतो. आता याची विशेष माहिती जर तुम्हाला द्यायची झाली तर विशेष माहिती पहा काय येते की न्यायाधिकरणाने आक्षेप फेटाळल्यास कामकाज थांबत नाही. आक्षेप घेणारा पक्ष थेट कोर्टात जाऊ शकत नाही. त्याला आधी लवादाचा अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहावी लागते आणि त्यानंतरच कलम 34 अंतर्गत तो निवाडा रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज करता येतो. आता त्याच्या पुढे 9वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. 9वा प्रश्न, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. लवादाने दिलेल्या अंतरिम आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी लवाद कोणाकडून मागणी करू शकतो? तर लवादाने दिलेल्या अंतरिम आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी लवाद कोणाकडून मागणी करू शकतो माहिती आहे? तर संबंधित पक्षाकडून सुरक्षितता किंवा जामीन यांच्याकडून तो करू शकतो. आणि विश्लेषणामध्ये पहा कलम 17 उपकलम 2 नुसार अंतरिम आदेशाचे पालन व्हावे आणि विवादित मालमत्ता किंवा रकमेचे संरक्षण व्हावे यासाठी लवाद संबंधित पक्षाकडे आर्थिक किंवा मालमत्तेची सुरक्षितता जमा करण्याची सक्ती करू शकतो. त्याच्या पुढे लवादाच्या अधिकारांच्या कक्षेबाहेर काम करण्याच्या कृतीवर आक्षेप कधी घेतला पाहिजे? तर ती घटना घडल्या प्रक्रिया सुरू असतानाच तो आक्षेप घेणं अपेक्षित आहे. आणि ही कशामध्ये माहिती दिलेली आहे? तर कलम 16 उपकलम 3 नुसार जर लवाद त्याच्या अधिकारांच्या कक्षेबाहेर जाऊन कोणतीही कृती करत असेल तर तो आक्षेप प्रक्रियेच्या दरम्यान ती घटना घडल्या त्वरित नोंदवणे कायदेशीररित्या आवश्यक असतं. अजूनही आपल्याला 25 प्रश्न पाहायचेत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या.
फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. याच्यामध्ये कामगार कायदे, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, GK सगळ्यांची व्हिडिओ दिलेली आहेत आणि इतर परीक्षांना सुद्धा तुम्हाला हा कोर्स फायदेशीर आहे. म्हणजे कामगार आयुक्तालयाची तर तयारी होईलच, पण तलाठी आहे किंवा इतर बऱ्याच डिपार्टमेंटच्या जाहिराती येणार आहेत, त्या सगळ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे आणि फी फक्त 500+ GST आहे. 1 वर्षापर्यंत हा कोर्स तुमच्याकडे असतो. चला त्याच्या पुढे पाहूयात. आता पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आता 11 नंबरचा प्रश्न आहे, जर प्रतिवादीने वेळेत बचावाचे विधान सादर केले नाही तर लवाद प्रक्रिया कशी पुढे चालवते? तर जर प्रतिवादीने वेळेत बचावाचे विधान सादर केले नाही तर लवाद कशी प्रक्रिया पुढे चालवतं माहिती आहे? तर प्रतिवादाचा बचाव दाखल न करण्याचा अधिकार मान्य करून प्रक्रिया पुढे चालवतो आणि प्रतिवादीने बचाव न मांडल्यास दावा आपोआप मान्य होत नाही. लवाद केवळ प्रतिवादीला त्याची संधी हुकली असे मानून उपलब्ध माहितीच्या आधारे प्रक्रिया पुढे सुरू ठेवतो, अशी त्याची विशेष माहिती आपल्याला सांगता येईल. त्याच्या पुढे पाहता, लवादाने तज्ज्ञांची नियुक्ती केल्यास तज्ज्ञांच्या अहवालाची उलट तपासणी करण्याचा अधिकार कोणाला आहे? आता जो लवाद आहे, लवादाने जर तज्ज्ञांची नियुक्ती केली तर तज्ज्ञांच्या अहवालाची उलट तपासणी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर दोन्ही पक्षांना, म्हणजे लवादाला आणि दोन्ही पक्ष म्हणजे ज्या दोन पक्षांमध्ये वाद चालू आहे ते दोन्ही पक्ष, तर सी हे त्याचं उत्तर आहे. आता याची माहिती कशामध्ये दिलेली आहे? तर कलम 26 उपकलम 2 नुसार लवादाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञाला तोंडी सुनावणीसाठी बोलावल्यावर दोन्ही पक्षांना त्या तज्ज्ञाची उलट तपासणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यानंतरचं पहा आता 13 नंबरचा प्रश्न आहे, लवादाचे अधिकार कायदेशीररित्या कधी संपुष्टात येतात? तर लवादाचे जे काही अधिकार आहेत ते अंतिम मध्यस्थम निवाडा जाहीर केल्यावर कायदेशीररित्या संपुष्टात येतात. आता याची माहिती कशामध्ये दिलेली आहे? तर कलम 32 उपकलम 3 नुसार एकदा अंतिम मध्यस्थम निवाडा जाहीर झाला की लवादाचे सर्व अधिकार कायदेशीररित्या संपुष्टात येतात. केवळ कलम 33 अंतर्गत दुरुस्ती किंवा स्पष्टीकरण देण्यापुरतेच त्यांचे अधिकार मर्यादित काळासाठी जिवंत राहतात, अशी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे लवाद व समेट अधिनियमामध्ये माहिती दिलेली आहे. लवाद म्हणजे काय माहिती आहे का? दोघांमध्ये भांडणं झाले की ते सोडवण्यासाठी जो स्थापन होतो ना त्याला लवाद म्हणतात बरं का. जसं आपल्या घरामध्ये समजा नवरा बायकोंचे भांडणं झाले की नवऱ्याकडचे माणसं, नवरीकडचे पत्नीकडचे माणसं, पती पत्नी दोन्ही कडचे माणसं एकत्र बसतात, तो लवादच झाला आणि मग ते दोघांचे मत ऐकून सामोपचाराने सोडवलं जातं, असं ते आहे. त्याच्यानंतरचं पहा, अमिएबल कंपोजिशन या तत्वाचा वापर करण्यासाठी लवादाला कशाची आवश्यकता असते? तर दोन्ही पक्षांची स्पष्ट लेखी पूर्वपरवानगी त्यासाठी आवश्यक असते. जेव्हा लवाद तांत्रिक कायद्यांऐवजी केवळ न्याय आणि नैतिकतेच्या आधारे निर्णय घेतो तेव्हा त्याला अमिएबल कंपोजिशन म्हणतात. यासाठी दोन्ही पक्षांची लेखी पूर्वपरवानगी असणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर 15 नंबरचा प्रश्न पाहता, अतिरिक्त निवाडा जारी करण्यासाठी लवादाला अर्ज प्राप्त झाल्यापासून किती दिवसांची मुदत दिली जाते? IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर अतिरिक्त निवाडा जारी करण्यासाठी लवादाला अर्ज प्राप्त झाल्यापासून 60 दिवसांची मुदत दिली जाते. किती दिवसांची मुदत दिली जाते? तर फक्त 60 दिवसांचीच मुदत दिली जाते, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये कलम 33(5) म्हणजे कलम कोणता आहे? तर कलम 33 उपकलम 5 नुसार जर मुख्य खटल्यात मांडलेले काही मुद्दे निवाड्यात समाविष्ट करायचे राहून गेले असतील तर पक्ष 30 दिवसात अर्ज करू शकतात आणि लवादाने तो अर्ज मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत अतिरिक्त निवाडा जारी करणे आवश्यक आहे. तर हे किती दिवसात अर्ज करावा लागतो? तर 30 दिवसात, हे पण लक्षात ठेवा. आणि 60 दिवस, 30 दिवस आणि 60 दिवस हे दोन्ही दिवस महत्वाचे आहेत आणि ते कशासाठी आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ते असेच प्रश्न परीक्षेत येतात बरं का. ते 30 दिवस आणि 60 दिवस दिलेत ना, ते कशाशी संबंधित आहे ते लक्षात ठेवा. निवाडा तयार झाल्यावर त्याची स्वाक्षरी केलेली प्रत कोणाला देणे बंधनकारक आहे? तर प्रत्येक पक्षाला, म्हणजे ज्यांच्यामध्ये वाद आहे त्या दोघांनाही त्याची प्रत देणं बंधनकारक आहे. आणि कलम 31 उपकलम 5 नुसार लवादाने निवाडा तयार केल्यावर त्यावर स्वाक्षरी केलेली एक प्रत
लवाद प्रक्रियेतील प्रत्येक पक्षाला देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. त्याच्या कलम जरी तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. चला त्याच्या पुढे आता खटल्याचा माध्यस्थम खर्च ठरवताना कशाचा समावेश होत नाही. आता खटल्याचा माध्यस्थम खर्च ठरवताना कशाचा समावेश होत नाही, तर लवादाच्या वैयक्तिक प्रवासाचा खर्च जर तो वादाशी संबंधित नसेल तर त्याचा समावेश होत नाही. आणि याच्यामध्ये कलम 31 उपकलम 8 नुसार माध्यस्थम खर्चात लवादाचे मानधन, म्हणजे माध्यस्थम खर्चामध्ये कशाचा समावेश होतो पहा, लवादाचे मानधन, वकिलांचे शुल्क, साक्षीदारांचा खर्च आणि प्रशासकीय शुल्काचा समावेश होतो. मात्र लवादाच्या कोणत्याही अनावश्यक किंवा वैयक्तिक खर्चाचा समावेश यामध्ये केला जात नाही. तर कोणकोणत्या खर्चाचा समावेश होतो ते लक्षात ठेवा, त्यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर माध्यस्थम खर्चात लवादाचं मानधन असतं, वकिलांचं शुल्क, साक्षीदारांचा खर्च आणि प्रशासकीय शुल्काचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा. आणि त्याची माहिती दिलेली आहे कलम 31 उपकलम 8 मध्ये. कलम 34 अंतर्गत माध्यस्थम निवाडा रद्द करण्यासाठी अर्ज करण्याची मुदत किती आहे? तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर माध्यस्थम निवाडा रद्द करण्यासाठी अर्ज करण्याची मुदत ही 3 महिने आहे. किती आहे? 3 महिने आहे. कलम 34(3) नुसार निवाडा रद्द करण्याचा अर्ज हा निवाडा प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत करावा लागतो. कायद्यात 90 दिवसांऐवजी स्पष्टपणे 3 महिने अशी कालमर्यादा नमूद केली आहे. 3 महिने म्हणजेच 90 दिवस, ते पण लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता निवाड्याच्या दुरुस्तीसाठी काय म्हटलेलं आहे, निवाड्याच्या दुरुस्तीसाठी कलम 33 चा अर्ज केल्यास 3 महिन्यांची मुदत कशी मोजली जाते, तर ती लवादाने कलम 33 चा अर्ज निकाली काढल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांची मुदत निवडली जाते. सी हे त्याचं उत्तर आहे. आणि याचं विश्लेषण तुम्हाला सांगायचं झालं तर कलम 34 उपकलम 3 नुसार जर 33व्या कलमाअंतर्गत दुरुस्तीसाठी लवादाकडे अर्ज केला असेल तर 3 महिन्यांची मुदत ही दुरुस्तीची अर्ज लवादाने ज्या दिवशी निकाली काढला त्या दिवसापासून मोजली जाते. चला त्याच्या पुढे आता कलम 34 अंतर्गत न्यायालयात खटल्याची नव्याने सुनावणी होते का? तर आता हे जे कलम 34 आहे ना, त्याच्या अंतर्गत न्यायालयात नव्याने सुनावणी होते का? तर नाही होत. न्यायालय केवळ कायदेशीर कृती तपासतं. आणि कलम 34 ही अपिलीय प्रक्रिया नसून केवळ निवाडा रद्द करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे कलम 34 मध्ये कशाची माहिती दिलेली आहे, तर निवाडा रद्द करायची माहिती दिलेली आहे. त्यात न्यायालय पुराव्यांचे पुनर्मूल्यांकन करत नाही, तर केवळ प्रक्रियेत गंभीर कायदेशीर कृती किंवा सार्वजनिक धोरणाचे उल्लंघन झाले आहे का हेच तपासत असते. आता अजूनही आपल्याला 14 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला ही परीक्षा TCS घेणार आहे तर TCS PYQP घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि TCS PYQP विकत घ्या. याच्यामध्ये आतापर्यंत 154 पेपर दिलेले आहेत TCSने घेतलेले ॲक्च्युअलमध्ये. आणि जर तुम्हाला कामगार कायद्याचं रेकॉर्डेड हुडकोड घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. आणि प्रश्न आहे, लवादाने दिलेल्या निवाड्याचा कायदेशीर दर्जा कशा समान मानला जातो? तर लवादाने दिलेल्या निवाड्याचा कायदेशीर दर्जा हा कशा समान मानला जातो माहिती आहे? तर न्यायालयाच्या डिक्री म्हणजेच हुकुमनामा समान मानला जातो. न्यायालयाच्या डिग्री समान किंवा डिक्री समान किंवा न्यायालयाच्या हुकुमनामा समान तो मानला जातो. आता त्याच्यानंतर विश्लेषण सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पहा, कलम 36 नुसार लवादाच्या निवाड्याची अंमलबजावणी करताना तो दिवाणी न्यायालयाच्या अंतिम हुकुमनाम्यासारखा मानला जातो. दिवाणी म्हणजे काय माहिती आहे का? आपल्याकडे जे कोर्टाचं कामकाज चालतं ना, त्याच्यामध्ये दिवाणी न्यायालय असतं आणि फौजदारी न्यायालय असतं. दिवाणी न्यायालय म्हणजे असं न्यायालय जिथे स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता म्हणजे मालमत्ताशी संबंधित जे खटले चालले जातात, संपत्ती आणि मालमत्ता, ते दिवाणी न्यायालयामध्ये चालतात. आणि फौजदारी जो न्यायालय असतो त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हणजे खून, मर्डर म्हणजेच खून, हाफ मर्डर म्हणजे अर्धा खून, चोरी, जब्बर मारामारी असे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात
ते फसवणुकीचे गुन्हे ते फौजदारी न्यायालयामध्ये चालवले जातात. त्याच्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता कोणत्या कलमाअंतर्गत अंमलबजावणीसाठी संदर्भ म्हणून वापरली जाते? तर कलम 36 नुसार दिवाणी प्रक्रिया संहिता ही अंमलबजावणीसाठी संदर्भ म्हणून वापरली जाते. कलम 36 मध्ये असे स्पष्ट नमूद केले आहे की माध्यस्थम निवाड्याची अंमलबजावणी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नियमानुसार केली जाईल. यामुळे लवादाच्या निवाड्याला न्यायालयाच्या डिक्रीसारखाच कायदेशीर प्रभाव प्राप्त होतो. आता इथे एक लक्षात ठेवा की दिवाणी प्रक्रिया संहिता कोणत्या वर्षीची आहे? तर दिवाणी प्रक्रिया संहिता ही 1908 या वर्षाची आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. कोणत्या वर्षाची आहे? तर 1908 या वर्षाची आहे. त्याच्यानंतर लवाद व समेत अधिनियमाच्या कलम 37 नुसार खालीलपैकी कोणत्या आदेशाविरुद्ध थेट अपील करता येतं? तर याच्यामध्ये कलम 9 अंतर्गत अंतरिम उपायांचा जो आदेश असतो ना त्याच्या अंतर्गत अपील करता येतं. आणि कलम 37 उपकलम 1 नुसार लवादाच्या सर्वच आदेशांविरुद्ध अपील करता येत नाही. केवळ विशिष्ट आदेशच अपील पात्र आहेत. अपील म्हणजे लवादाने जो काही निर्णय दिलाय त्याच्या विरोधात वरच्या न्यायालयात जाता येणं. ज्या कलम 9 न्यायालयाचा अंतिम उपाय आणि कलम 34 निवाडा रद्द करणे संबंधित निर्णयांचा समावेश होतो. आता त्याच्यानंतर 24 नंबरचा प्रश्न पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा. अपील पात्र आदेश म्हणजे काय? महत्वाचा प्रश्न आहे. तर अपील पात्र आदेश म्हणजे काय? तर कायद्यानुसार वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यास परवानगी असलेले आदेश त्यालाच आपण अपील पात्र आदेश म्हणतो. ज्या आदेशांना वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याची कायद्याने स्पष्ट परवानगी दिली आहे अशाच आदेशांना अपील पात्र आदेश म्हणतात. लवादाच्या प्रक्रियेत केवळ काही मोजकेच आदेश या श्रेणीमध्ये येतात. लवाद आणि समेट अधिनियम 1996. त्याच्या पुढे कलम 37 नुसार अपील कोणत्या न्यायालयाकडे करावे लागते? तर ज्या न्यायालयात अपील ऐकण्याचा अधिकार आहे त्या न्यायालयाकडेच अपील करता येतं. याची माहिती कुठे दिली? तर कलम 37 उपकलम 1 मध्ये नमूद केले आहे की ज्या न्यायालयाच्या मूळ हुकुमनाम्याविरुद्ध अपील ऐकण्याचा कायदेशीर अधिकार आहे त्याच सक्षम वरिष्ठ न्यायालयाकडे हे अपील दाखल करणे आवश्यक असते. हुकुमनामा म्हणजे जो काही निर्णय दिलेला आहे तो न्यायालयीन शब्द आहेत ते हुकुमनामा वगैरे. त्याच्यानंतर लवादाने अधिकार क्षेत्राचा आक्षेप फेटाळला तर पीडित पक्ष काय करू शकतो? तर लवादाने जर अधिकार क्षेत्राचा आक्षेप फेटाळला तर पीडित पक्ष काय करू शकतो? तर खटला संपेपर्यंत वाट पाहून नंतर कलम 34 मध्ये दाद मागू शकतो. याच पद्धतीनं पीडित करू शकतो. आता याचं विश्लेषण सांगायचं झालं तुम्हाला तर अधिकार क्षेत्राचा आक्षेप फेटाळला गेल्यास अपील करता येत नाही. प्रक्रियेत व्यत्यय येऊ नये म्हणून पक्षकाराला संपूर्ण लवाद प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागते आणि त्यानंतर अंतिम निवाडा आल्यावर कलम 34 अंतर्गत आक्षेप घेता येतो. म्हणजे स्पष्टीकरण सुद्धा व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता त्याच्या पुढे पहा काय पुढचं. तर कलम 37 ची मुख्य भूमिका काय आहे? तर कलम 37 ची मुख्य भूमिका आहे अपीलाचे मार्ग निश्चित करून कायदेशीर गोंधळ टाळणे ही त्यांची मुख्य भूमिका आहे. बी हे त्याचं उत्तर येतं. आता याचं विश्लेषण सांगायचं झालं तर कलम 37 चा मुख्य उद्देश माध्यस्थम प्रक्रियेतील अपीलाचा अधिकार मर्यादित ठेवणे आणि अनावश्यक न्यायालयीन हस्तक्षेपाला आळा घालून प्रक्रिया गतिमान ठेवणे हा आहे. यामुळे कायद्याची निश्चिती राहते. आता 28 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. प्रश्न आहे परदेशी निवाड्याच्या खटल्याची सुनावणी करण्याचा अधिकार कोणत्या न्यायालयाला आहे? आता परदेशी निवाड्याच्या खटल्याची सुनावणी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर जिल्हा मुख्य दिवाणी न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे मूळ दिवाणी अधिकार क्षेत्र यांनाच आहे. आता कलम 47 च्या स्पष्टीकरणानुसार परदेशी निवाड्याच्या परदेशी म्हणजे जे आपल्या भारतातले नाहीत ते, तर परदेशी निवाड्यांच्या प्रकरणांमध्ये केवळ जिल्ह्यातील प्रमुख दिवाणी न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे मूळ दिवाणी अधिकार क्षेत्र असलेले न्यायालयच खटला चालवू शकते. कनिष्ठ न्यायालयांना हा अधिकार नाही. कनिष्ठ न्यायालय म्हणजे जे तालुका स्तरावरचे न्यायालय आहेत ना त्यांना हा अधिकार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला त्याच्या पुढे आता
29 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की कलम 50 अंतर्गत कोणत्या आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील करता येतं? तर कलम 50 अंतर्गतनं अंमलबजावणी नाकारणारा जो आदेश आहे त्याच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील करता येते. कलम 50 नुसार जर न्यायालयाने परदेशी निवाड्याची अंमलबजावणी करण्यास किंवा लवादाकडे खटला वर्ग करण्यास नकार दिला तरच अशा आदेशाविरुद्ध अपील करता येते. जर न्यायालयाने निवाडा मंजूर केला तर अपील करण्याची तरतूद नाही. आता त्याच्या पुढे पहा, परदेशी भाषेतील निवाड्याचे इंग्रजी भाषांतर कोणाद्वारे प्रमाणित असावे? आता परदेशी भाषेतील निवाड्यांचं जे इंग्रजी भाषांतर आहे ना ते कोणाद्वारे प्रमाणित असावं? तर राजनैतिक किंवा काउन्सिलर एजंटद्वारे ते प्रमाणित केलेलं असावं. आपले जे अँबॅसेडर असतात की नाही त्यांचं जे ऑफिस असतं त्या ऑफिसद्वारे सोप्या शब्दात सांगतो मी तुम्हाला. आता कलम 56(2) नुसार जर निवाडा परदेशी भाषेत असेल तर त्याचे इंग्रजी भाषांतर सादर करणे सक्तीचे आहे आणि हे भाषांतर संबंधित देशाच्या राजनैतिक किंवा काउन्सिलर एजंटने प्रमाणित केलेले असणे कायदेशीररित्या आवश्यक आहे. महत्त्वाचेच प्रश्न घेतलेत पाहिजे तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते. जिनिव्हा कन्व्हेन्शन निवाड्याच्या अंमलबजावणीच्या आदेशावर दुसरे अपील करता येते का? तर नाही करता येत. तसं दुसरं अपील करायला सक्त मनाई आहे. आणि कलम 59(2) नुसार जिनिव्हा कन्व्हेन्शन अंतर्गत दिलेल्या अपिलाच्या आदेशावर कोणतेही दुसरे अपील करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार मात्र अबाधित राहतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं पण दुसरं अपील करता येत नाही. त्याच्यानंतर सुलेह प्रक्रियेतील माहितीची गोपनीयता कोणत्या कलमात नमूद आहे? तर सुलेह प्रक्रियेतील माहितीची जी गोपनीयता आहे ना ती कलम 75 मध्ये नमूद आहे. आणि कलम 75 नुसार सुलेह प्रक्रियेतील सर्व चर्चा आणि तडजोड करार पूर्णपणे गोपनीय ठेवणे सुलेहकार आणि पक्षकार दोघांनाही बंधनकारक आहे अशी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आता सुलह म्हणजे आपण त्याला म्हणतो ना दोघांनी आपापसात बोलून काहीतरी निर्णय घ्या, त्याला सुलेह असा शब्द वापरलेला आहे कायदेशीर. तर सुलेह प्रक्रियेसाठी लागणारी पूरक अनामत रक्कम न भरल्यास काय होते? तर प्रक्रिया स्थगित किंवा समाप्त केली जाऊ शकते. आणि कलम 79 नुसार जर दोन्ही पक्षांनी सुलेहकाराने मागितलेली अनामत रक्कम 30 दिवसांच्या आत भरली नाही तर सुलेहकार प्रक्रिया स्थगित किंवा पूर्णपणे समाप्त होऊ शकते. चला त्याच्या पुढचा 34 नंबरचा प्रश्न. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. 25 जानेवारी 1996 पूर्वी सुरू झालेल्या लवाद खटल्यांना कोणता कायदा लागू होतो? म्हणजे हा जो कायदा 1996 ला अंमलात आलाय त्याच्या अगोदर कोणता कायदा लागू होतो असा तो प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे जुना कायदा. जोपर्यंत सहमती होत नाही तोपर्यंत. म्हणजे नवीन कायद्याची सहमती झाली की नवीन कायदा आणि त्याच्या अगोदर जुना कायदा. तर तो कोणता आहे? तर इथे पहा कलम 85 उपकलम 2 नुसार 25 जानेवारी 1996 पूर्वी जे लवाद खटले सुरू झाले होते त्यांना संबंधित जुने कायदेच लागू राहतील. मात्र जर दोन्ही पक्षकारांनी नवीन कायद्यानुसार चालवण्याबाबत लेखी सहमती दिली तरच नवीन कायदा लागू होतो. आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस दिलेला आहे. कामगार कायदे, मराठी व्याकरण, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता सगळं. आणि दुसरा जो कोर्स आहे यामध्ये फक्त आणि फक्त कामगार कायदेच दिलेले आहेत. याची फी 300+ GST आहे कामगार कायद्याची. आणि जो कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे त्याची फी 500+ GST आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.